टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। इंदापूर तालुक्यातील बिगवनमध्ये मोठ्या प्रमाणात काल अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळे या बिगवनमधील मदनवाडी या भागामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झालेले आहे। आपण आता आहोत मदनवाडीतील ढवळे वस्ती या भागामध्ये आणि आपण पाहतोय घरांमध्ये देखील काल मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते शिरल्याचं पाहायला मिळतं। आपण पाहतोय इथपर्यंत जवळपास पाण्याची लेवल जी आहे ते दिसतं आपल्याला आणि आज जर आपण परिस्थिती पाहिली तर पूर्णतः कुटुंब जो आहे तो या ठिकाणी उघड्यावर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। शेतकरी हतबल झालेला आहे। आपण कशा पद्धतीने घरामध्ये सगळा चिखल जो आहे तो या ठिकाणी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। सर्व वस्तूंचं जे आहे ते नुकसान देखील या ठिकाणी झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह जो आहे तो काल या परिसरामध्ये होता आणि त्यामुळेच मोठं नुकसान जे आहे त्या ठिकाणी झालेलं आहे। सगळ्या घरामध्ये आपण पाहतोय चिखल जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। अशी विदारक अवस्था या संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। विशेषतः बिगवन आणि परिसरातील या भागामध्ये जे आहे ते हे नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण आता आहोत खरं तर गुडघाभर चिखल या संपूर्ण परिसरामध्ये घराच्या आसपास झालेला आहे आणि शेतकरी आपल्यासोबत आहेत। कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे, अनेक ते काही पशुधन आहे ते देखील या ठिकाणी वाहून गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत शेतकरी आहेत। मामा, काय सांगाल, काय नुकसान झालेलं आहे तुमचं आणि कशा पद्धतीनं नुकसान झालेलं आहे, काय काय नुकसान झालेलं आहे? काय ज्वारी गेली, ज्वारी भिजली, गहू भिजला, हरभरा भिजलाय, पुन्हा भांडी ही वाहून गेले, चॉपासाठी वाहून गेले, बाहेरचं गुरांचं सामान मटेरियल गेलं वाहून। पुन्हा दुसरी गोष्ट बैलगाड्याचे सेंटर होते ते बैलगाड्या गेल्या वाहून 10-12, पुन्हा मग टिपणे गेल्या, टायर गेलं, ठिंबक होतं ती बी गेलं वाहून। काय काहीच राहिलं नाही तुमचं? सुद्धा राहिलं नाही प्रपंचात। बघा की तुम्ही आता पीठ भाकरी खायला पीठ नाही आम्हाला सध्या, आणि पाणी पियायचं काल नेल्यामुळं ते राहिलं, ती सुद्धा वाहून गेलं असतं घरात ठेवल्यामुळं। काय परिस्थिती होती आणि पाऊस ज्यावेळेस आला त्यावेळेस तुम्ही इथेच होतात का? काय परिस्थिती होती, कसं चित्र काय की पाऊस आला म्हणलं एवढं नाही येणार पाणी, पण ती लगेच आलं। एक तास दीड तासात अतिक्रमामुळं पाणी आलं जास्त इथं। पण पहिली इतकं पाणी येत नव्हतं कधीच, पहिलीच वेळ पाणी, दुसरी वेळ ही आता। गेल्या 5 वर्षापूर्वी एक बार आलं आणि त्याच्यावर आता ही दुसरी वेळ ही पाणी यायची आणि अशी दरवर्षी नुकसान होती। ही पाणी वरलं नियोजनच नाही पाण्याचं त्यांचं। आणि दुसरी गोष्ट वडा खुलीकरण करतात आणि ती अतिक्रम करून सगळं वडा राहिला 100 फूट, त्याच्यामुळे पाणी रानाने घुसतंय, विहिरीची नुकसान झाली, मोटरा गेल्या वाहून। दुसरं काय सांगायचं? पण पाहतोय भीषण अवस्था आहे या ठिकाणी। चिखल जो आहे तो सगळ्या घरामध्ये साचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि यातून आता हा बळीराजा पुन्हा कशा पद्धतीनं उभा राहणार याकडे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर या ठिकाणी मंत्र्यांनी देखील भेट दिलेली आहे, आश्वासन दिलेलं आहे मदतीचं, मात्र ते प्रत्यक्षात कितपत मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन गणेशसह सागर सुरवसे, TV9 मराठी, इंदापूर।